मतदारसंघामधली माहिती पाहिजे. शेतामध्ये जाल त्यावेळी शेतकाम सांगतं, तसं मतदारसंघामध्ये फिरला तर मतदारसंघामध्ये कामं काहीशी जाणवेल. तरुणांना पुढे जाण्यासाठी आम्ही वाव देत असतो. हिरा झाला की मग कोणी चांगला हिरा म्हणते, हिऱ्याला पैलू पाडायचं काम आम्ही करतोय. तरुणांना मी आव्हान केलं की आता सगळे तरुण युवा शक्ती आपल्या बाजूला आहे. त्यामुळं काँग्रेसवाल्याने सवयच आहे, आता त्यांच्याकडं सांगायला काही नाही आहे. आपण गावोगावी फिरताना मला अनुभव येतो की लोकांच्या मध्ये उत्साह आहे. माझ्या कारखान्यावर आम्ही युवराज पाटलांच्या नावावर कुस्ती सुरू केली. मी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र चालू केले. तरुणांना सुद्धा प्रोत्साहन देऊन आम्ही त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तरुण पिढी पुढे यावी यासाठी सातत्याने आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. मला पद लागतं हे जनसेवेसाठी आणि लोकांच्या कामासाठी आणि भागाचा विकास करण्यासाठी लागतं. मी त्यांना सांगितलं की संयम ठेवा, सहनशीलता ठेवा आणि घराघरामध्ये पोहोचवा आणि आपला विजय साध्य करा. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. खरं बघायला गेलं तर के न्यूजच्या माध्यमातून सुरू असणारा कार्यक्रम विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या अंतर्गत आम्ही गावागावात जाऊन लोकांच्या मुलाखती घेत असतो, त्यांच्या प्रतिक्रिया भावना जाणून घेत असतो. तर आपल्यासोबत आता आहेत करवीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय चंद्रदीप नरके साहेब नमस्कार. तर करवीर विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात हाय व्होल्टेज मतदारसंघ मानला जातो, तर काय सांगाल अधिक? हा मतदारसंघ सगळ्यात हायेस्ट मतदान करणारा मतदारसंघ आहे. करवीर विधानसभा मतदारसंघ 275. आत्तापर्यंत मी 2009ची निवडणूक लढत, आता 2024ची लढतोय. चौथी माझी निवडणूक आहे. लोकसभेची असू देत, विधानसभेची असू देत, या महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान टक्केवारीने या मतदारसंघामध्ये होते. या मतदारसंघातले जे मतदार आहेत त्यांना चांगलं काय आणि वाईट काय या ठिकाणी निश्चितपणे कळतंय आणि त्याप्रमाणे ते मतदानाला सातत्याने हजर असतात. मला वाटतं की या निवडणुकीमध्ये मी गेल्या जरी पराभूत झालो तरी 5 वर्ष मी जो संपर्क ठेवला, या लोकांची कामं केली आणि ह्या सगळ्याचा आज मला जो अपेक्षित बदल दिसतो आणि उत्स्फूर्तपणे लोक या ठिकाणी मला पाठिंबा द्यायला हवेत. भोगावती परिसर असेल, कुंभीचा परिसर असेल, पलीकडचा पूर्व भागातला परिसर असेल, कर्नाळ तालुका, गगनबावडा तालुका असेल, प्रत्यक्ष लोकांच्या मध्ये उत्साह आहे. अगदी फॉर्म भरण्यापासून उत्साहानं लोक या ठिकाणी यायला लागलेत. प्रत्येक अनेक जे माझ्यावर गेलेही नव्हते त्या अनेक लोकांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला, काहींनी पाठिंबा दिला. हे चित्र आज तुमच्यासमोर आहे. मला वाटते हाय व्होल्टेज वगैरे असं काही म्हणायची गरज नाही. आमच्या मतदारसंघामध्ये चांगलं काय आणि वाईट काय यांची जाणून घेणं आहे. हाय व्होल्टेज कधी ताणतणाव असते, आमच्या मतदारसंघात फार काय ताणतणाव निर्माण नसते. मी सध्या लोकांच्या मध्ये मिसळून काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे माझ्याकडनं कधी ताणतणाव बाकीच्या गोष्टी होत नाहीत. साहेब, परवा गगनबावडा येथे झालेल्या सभेत एका महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या लाडक्या बहीण योजनासंदर्भातील भाषणातील व्हिडिओतील कट काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय आणि याचा कुठेतरी विपर्यास होतोय, तर याबद्दल काय सांगाल? मला ते आत्ताच समजलं. ती गगनबावड्यातील आमची महिला कार्यकर्ता मेघाराणी जाधव आहे, तिनं सांगितलं होतं की आपल्या सगळ्या भगिनींना आता आपल्याला 1500 रुपये मिळतात. आता आपण आपल्या नवऱ्यांना सांगायचं आहे की तुम्ही मतदान करा आम्हाला, नवऱ्यानं आमच्या आता ऐकायला पाहिजे. अशा स्वरूपाचं तिचं विधान होतं. तिचं विधान कुठल्या महिलेच्या संदर्भातलं नव्हतं. ती उलट असं की 3000 रुपये आता काँग्रेसवाले देणार आहेत, अशा पद्धतीचा तिचा अनुभव आहे. आणि हे 3000 रुपये काँग्रेसवाले देणार, ते फसवतील. जेव्हा फसवतील तेव्हा नवऱ्यांच्याकडनं ते वसूल करा असे ती म्हणाले. त्याचा विपर्यास करायचा, कट व्हिडिओ करायचे आणि ते दाखवायचे. मला वाटते तुम्ही त्या सभेला होता, के न्यूज त्या सभेला होतं. वास्तविक तुम्ही त्याचा खुलासा करायला पाहिजे. माध्यमांनीच आता खरं काय आणि वाईट काय हे सांगण्याची जबाबदारी तुमची आहे. कंटिन्यूज काढून दररोज कोणतरी फेक नेगेटिव्ह करतात. ह्यांना आता काय राहिलेलं नाही आहे. सगळ्या मतदार बंधू भगिनींचा, विशेष करून माता भगिनींचा पाठिंबा हे प्रचंड प्रमाणामध्ये माझ्याकडे यायला लागला आहे. मी या मतदारसंघातला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष आहे. या मी करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही एकही महिलाचं अपात्र फॉर्म केलं नाही. जेवढ्या महिलांचे फॉर्म येतील तेवढ्या महिलांचे अर्ज पात्र करा. त्याच्यामध्ये आम्ही कोण विरोधी आहे, कोण आपला आहे, कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे, हे कधी बघितलेलं नाही. त्यामुळे मला कल्पना आहे की या ठिकाणी सर्व महिलांना या पात्र व्हाव्यात. ज्या आता झालेलं नसतील त्यांनाही पात्र करण्याचा आमचा मनोदय असतो. त्यामुळं काँग्रेसवाल्याने सवयच आहे, आता त्यांच्याकडं सांगायला काही नाही आहे. माझी 37 वर्षाची कारकीर्द आहे विद्यार्थ्यापासून आत्तापर्यंतची. सामाजिक जीवनामध्ये सहकारामध्ये काम केलं. मी सामाजिक जीवनामध्ये काम करते. माझ्यावरती रस्त्यावरची आंदोलन असेल, मी केलेला संघर्ष आहे, मी केलेली कामं तुमच्यासमोर आहेत.
हा आहेत. विरोधी उमेदवार बोलण्यात काहीच नाही ना. ज्यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून आले, आज त्यांना गावाची नावं सांगा म्हटलं तर त्यांना नावं सांगते नाही. तुम्ही एकदा KK न्यूजला तुम्ही जाऊन विचारा, त्यांना बोलवा आणि मला बोलवा आणि मी त्यांना सांगा हे गाव कुठे येते बिन विचारता, नाही तर मुन्नाबाई MBBS सारखं नको. बिन विचारता सांगा. खरोखर आहे, कुठलेही आरोप प्रत्यारोप करायला लागले, पायाखालची वाळू घसरले, पण कट व्हिडिओ करायचा. त्या भगिनीने सांगितले, म्हणजे तिला आवेशपूर्ण आहे. आता आमच्या महिलांना मुख्यमंत्री भाऊ मिळालेत. आता जर आमच्या नवऱ्यांनी नाही ऐकलं तर आमच्या नवऱ्यांच्याकडे आम्ही 3,000 वसूल असे ती म्हटलेले आहे. कट व्हिडिओ करतात. मला वाटतं फेक नेरेटिव्ह करायची सवय आहे. कारण आता संविधान बदलणार हा फेक नेरेटिव्ह आमच्या मतदारसंघात चालला नाही. कारण माझ्या मतदारसंघामध्ये आंबेडकरी अनुयायांचे मोठे मेळावे व्हायला लागले, त्याचा वाढता पाठिंबा व्हायला लागला आहे. पण अशा पद्धतीचं कारणं ती शोधत आहेत. मला वाटते मतदार याची कुठलीही नोंद घेणार नाहीत. उलट पक्षी आता जेवढं ते खोटं करतील, जेवढं ते बनाव करतील, तेवढं मतदारांचा वाढता पाठिंबा मला मिळेल. प्रचारादरम्यान साहेब तुमचं गावोगावी फिरणं होते, तर काय अनुभव येते? आपण गावोगावी फिरताना मला अनुभव येतो की लोकांच्या मध्ये उत्साह आहे. आपल्याला तुम्हालाही चेहऱ्यावर दिसेल लोकांच्या मध्ये उत्साह आहे महायुतीचं सरकार आणण्यासाठी. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्यावर प्रचंड विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्यावर कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास आहे आणि या महायुतीला ठाम त्यांना निवडून द्यायचं आहे. आणि विशेष करून मी माझ्या मतदारसंघामध्ये जातोय, त्यांना कळून चुकले की मागचे लोकप्रतिनिधींनी 5 वर्ष काय काम केलं. त्यांच्या हातातून आमदार फंड जो देतात, जो वर्षाला आमदार फंड होतो, तो त्यांचा मार्चपर्यंत खर्ची पडायचा नाही. मीडियाची बातमी आहेत, तुमच्याच आहेत, न्यूज मीडिया प्रिंट मीडियामध्ये यायचं की करवी विधानसभा मतदारसंघातील जे आमदार होते त्यांना 5 वर्षामध्ये सगळ्यात कमी निधी खर्च करणारे. आपलं सोसायटीला असते की नाही, मग कर्ज फिटलं नाही की पुढचं गायचं म्हणजे नवं जुनं करायचं, तसं ह्यांना आमदार निधीचं नवं जुनं करायला लागायचं. म्हणजे फंड लॅप्स व्हायचा, परत सरकारकडे जायचं, तेवढे पैसे आणायचे, मग शिस्तीत ठेवायचे. मला त्यांचे फंड लॅप्स व्हावं लागले. आता याच्यापेक्षा काय, लोक आता ओळखतात. विशेष कुणाचा संपर्क केला नाही, लोकांच्या सुख दुःखामध्ये नाही. ते सगळे एक फोन प्रॉब्लेम सॉल्व्ह सगळ्यांना अनुभव आले. फोनच लागत नाही त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह काय व्हायचा, फोनच लागला नाही तर प्रॉब्लेम सॉल्व्ह काय व्हायचा. इथं आम्ही 24 तास सेवा देते. हे सगळं प्रचारातले मुद्दे आहे, आक्रमक करायचं आहे. मी सर्वसामान्यामध्ये तुम्ही जाता जाता बघताय मला इकडनं कोणतरी देते, तिकडं ओढून देते, हाताला देते, इकडे ओढून देते. त्यांना तसं हाताला धरायचा कोणाचा घास होता का, लोकांच्यात मिसळायचं होतं का? त्यामुळे हे सगळ्या आता गोष्टी लोकांच्या निदर्शनात आहे. लोकांना त्यांच्यात मिसळून सर्वसामान्य जनतेचे सुखदुःख जाणून घेऊन विकास काम करणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. आणि लोकांना आता ते परिवर्तन करायचं आहे. काँग्रेसचा बुरका आता फाटलेला आहे, त्यामुळे आता ह्यांना दुसरी काही सुचत नाही. निवडणुकीदरम्यान तरुणांना काय आव्हान कराल? तरुणांना मी आव्हान केले की आता सगळे तरुण युवा शक्ती आपल्या बाजूला आहे. मी त्यांना सांगितलं की संयम ठेवा, सहनशीलता ठेवा आणि घराघरामध्ये पोहोचवा आणि आपला विजय साध्य करा. हे मी आपल्या तरुणांना सांगितले. आणि तरुणांना मी आव्हान केले की जो लोकप्रतिनिधी खेळाच्या माध्यमातून आपल्याला पुढे नेले, आपल्याला रोजगार उपलब्ध करून देईल, तरुणांचे प्रश्न वेगवेगळ्या स्तरावरचे आहेत. या ठिकाणी IT क्षेत्रातले असतील, कोणाला उद्योग क्षेत्रामध्ये असेल, कोणाच्या खेळाच्या माध्यमातून असेल. आता मी बघा माझ्या कारखान्यावर आम्ही युवराज पाटलांच्या नावावर कुस्ती संकुल केली, मी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र चालू केले, मी त्या ठिकाणी फुटबॉलच्या स्पर्धा, क्रिकेटच्या स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा घेतोय. तरुणांना पुढे जाण्यासाठी आम्ही वाव देत असतो. हिरा झाला की मग कोणी चांगला हिरा मिळते, हिऱ्याला पैलू पाडायचं काम आम्ही करतोय. तरुणांना सुद्धा प्रोत्साहन देऊन आम्ही त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तरुण पिढी पुढे यावी यासाठी सातत्याने आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो, त्यांना मदत करत असतो. त्यामुळे तरुणांनी या ठिकाणी कोण आपल्याशी हे प्रश्न मांडू शकते, विधानसभेमध्ये जाऊन या गोष्टी कोण चांगलं आयुध वापरून या ठिकाणी करू शकेल. जी माझी विरोधी म्हणजे जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष असताना त्यांना स्वतःची काही करता आलं नाही. आज आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही घेऊन आज टोलचं आंदोलन केलं असेल, हद्दवाढी विरुद्ध आंदोलन केलं असेल, मल्टी स्टेटच्या विरुद्ध आंदोलन केलं असेल, पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन केलं, लाईटच्या प्रश्नाने आंदोलन केले. हे आंदोलन करावं लागतात. मतदारसंघामधली माहिती पाहिजे. शेतामध्ये जाल त्यावेळी शेतकाम सांगतं, तसं मतदारसंघामध्ये फिरला तर मतदारसंघामध्ये कामं काही जाणवेल. 5-5 वर्ष मतदारसंघामध्ये येतच नाही. तुम्हाला लोकांच्या बद्दल आता तुम्हाला पद हे प्रतिष्ठेसाठी पाहिजे, मला पद लागतं हे जनसेवेसाठी आणि लोकांच्या कामासाठी आणि भागाचा विकास करण्यासाठी लागतं. धन्यवाद नरके साहेब. आताच आपल्यासोबत नरके साहेबांनी संवाद साधला. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.